IMAचा अध्यक्ष म्हणून आतापर्यंत या घडीपर्यंत तरी माझ्याकडे किंवा आमच्या दुसऱ्या पदाधिकाऱ्यांकडे केमिस्ट असोसिएशन तर्फे कुठलीही कल्पना देण्यात आली नाही उद्याच्या संपाविषयी त्यांच्या. नाही, आम्हाला तशा काही सूचना किंवा कल्पना नसल्यामुळे आम्ही त्या बंदमध्ये सहभागी होण्याचा काही प्रश्न येत नाही आणि त्यावरती मी आयसीयूचा डॉक्टर या नात्याने आम्हाला पूर्वतयारी केल्याशिवाय आम्ही त्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही. उशिरापर्यंत त्यांच्या सूचना आल्या तर आपण काय निर्णय असणार आहे? आमचा निर्णय असा राहील, की आम्ही त्यांना विनंती करू, आयसीयू असलेल्या सर्व हॉस्पिटलच्या फार्मसी ह्या त्यांनी 24 तास चालू ठेवण्यासाठी आम्हाला मदत करावी आणि दुसरी गोष्ट प्रत्येक एरियामध्ये 1 किंवा 2 मेडिकल शॉप 24 तास हेल्पलाईनच्या दृष्टीनं उघडे ठेवण्यासाठी त्यांनी परवानगी द्यावी किंवा त्यासाठी मदत करावी. शहरातील डॉक्टरांचा अद्यापही त्यांना बंद असलेली सूचना पण नाही. तर आपण डॉक्टरांना काय सांगाल? नाही, आमच्याकडे जर काही लेखी किंवा फोनद्वारे किंवा कुठल्याही संपर्काच्या माध्यमातून केमिस्ट असोसिएशनकडून संपर्क जर झाला, तर मी पूर्वी म्हणल्याप्रमाणे एवढ्या शॉर्ट नोटीसवर वरती आम्हाला हे शक्य होणार नाही. आयसीयूचे मेडिकल्स आमचे चालू राहतील. रुग्णांची हेळसांड होता कामा नये आणि रात्री बेरात्री डॉक्टर जे आहेत ड्युटीला इमर्जन्सीमध्ये त्यांचीही सुद्धा परेशानी होऊ नये आणि कुणाच्या जीवितास धोका होऊ नये यासाठी आयसीयूच्या मेडिकल्स आम्ही चालू ठेवणार. केमिस्ट संघटनेच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या मागण्याला आपलं समर्थन आहे. त्यांच्या मागण्याला आमचं पूर्ण समर्थन आहे. परंतु ॲज अ इंटेन्सिव्हिस्ट किंवा क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट म्हणून माझं त्यांना असं सजेशन राहील, असल्या प्रकारच्या संपाची पूर्वतयारी करून मग संप यशस्वी करणे हे जास्त शहाणपणाचं आहे. आणि यासाठी सर इमर्जन्सी जे रुग्ण आपत्कालीनमध्ये येत असतात, त्यासाठी पण काय असणार आहे किंवा त्यांची पण हेळसाळ होणार आहे. तर हा जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे, कुठेतरी रुग्णांसाठी मला वाटत नाही की चांगल्या पद्धतीचा किंवा रुग्णांसाठी इमर्जन्सी राहणार. त्यांच्या दृष्टीनं तो निर्णय त्यांच्यासाठी योग्य आहे किंवा अयोग्य आहे याविषयी बोलण्यापेक्षा डॉक्टर म्हणून रुग्णांची किंवा रात्री बेरात्री किंवा इमर्जन्सीमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांची परेशानी होऊ नये आणि त्या परेशानीमधून कोण्या रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये या दृष्टीनं पूर्व पर्यायी व्यवस्था करून मगच हा संप करावा असं माझं त्यांना सजेशन राहील. पूर्वतयारी म्हणून त्यांनी तुमच्यासोबत बैठक वगैरे किंवा मीटिंग अटेंड करायला पाहिजे होती. अपेक्षित होतं सर. 100% हे अपेक्षित होतं, परंतु याची कुठलीही कल्पना आतापर्यंत या वेळेपर्यंत तरी आम्हाला नाहीये. आतापर्यंत मेडिकल बंद राहण्याची पहिली बारी आहे यावर त्याबद्दल मेडिकल बंद. नाही, या अगोदरही झालेले आहे, परंतु त्यावेळेस पूर्वकल्पना देऊन पूर्वतयारी करून मगच संप केलेले आहे. तर आतापर्यंत रुग्णांना किंवा रुग्णाच्या नातेवाईक किंवा नागरिकांना सुद्धा आजपर्यंत त्या संपाची काही कुठलीच म्हणजे माहिती नाही. बाकी समाजाविषयी तर कल्पना नाही मला, परंतु IMAचा अध्यक्ष म्हणून किंवा माझं ऑफिस IMAचं म्हणून आमचे कुठलेही पदाधिकारी किंवा आमचे मित्र माझ्या संपर्कातले तरी किंवा मी स्वतः वैयक्तिक आम्हाला कुणालाही कल्पना नाहीये. आव्हान काय असणार आपलं? माझं केमिस्ट असोसिएशनला असं आव्हान राहील, की आपण आपला संप, आपल्या मागण्या आम्हाला मान्य आहे किंवा तो आपल्या दृष्टीने बरोबर आहे, आमच्या दृष्टीनेही बरोबर आहे संप. पूर्वतयारी न करता करणे चुकीचं आहे. तर मग आपल्या हॉस्पिटल आपलं मेडिकल चालू असणार आहे. आयसीयूच्या हॉस्पिटलच्या सर्व संचालकांना माझी विनंती राहील, की संपामध्ये सहभागी व्हा. परंतु आंतररुग्ण भरती असलेले रुग्ण किंवा इमर्जन्सी रुग्णांना कुठलीही गैरसोय होणार नाही, याची सर्व रुग्णालयाच्या मालक लोकांनी, डॉक्टरांनी, इमर्जन्सीत काम करणाऱ्या डॉक्टरांनी काळजी घ्यावी. माझा रुग्णांना संदेश म्हणण्यापेक्षा अशी विनंती राहील, की आता ही बातमी आम्हाला कळतीये, तर अनलेस इमर्जन्सी आपण आपल्या गावावरनं नांदेडला येऊ नये. आले तर औषधं मिळणार नाहीत, ही मानसिकता ठेवूनच किंवा आपल्या गावी घ्यावे लागतील किंवा दुसऱ्या दिवशी घ्यावे लागतील, ही मानसिकता ठेवूनच या. केमिस्ट संघटनेला सर्व लोकांना पूर्वकल्पना देण्याची माझी विनंती आहे.